तिकडं उभा राहा. चालू आहे रेकॉर्डिंग. सर्वांना नमस्कार. तर आज आपण इथे एक सुंदर असं व्याख्यान भरविण्यात आलेलं आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण इथे सगळे उपस्थित जमलेलो आहोत. तर प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया. एक छोटीशी 4 ओळींनी गीत सादर करत आहे. अतिथींच्या आगमनाने घरीवरले हे कलादालन, अतिथींच्या आगमनाने घरीवरले हे कलादालन, अतिथींना विनंती करुणी दीप प्रज्वलन, प्रसन्न करावे वातावरण, प्रसन्न करावे वातावरण. तयार करावा आणि म्हणावं म्हणजे जास्त बरं. तुमची नावं सांगा आणि म्हणा. मी शुभ्रा मंडळ सुंदर भट्टी मंडळात थोडंसं पुढे या, माईकच्या जवळ. हां,
आता अतिथींचं स्वागत आणि त्यांचा परिचय मी करून देणार आहे. मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती सजली आपली, आपल्या आत्मनाने हर्षित राहिला मन मंदिरात, करीतो स्वागत आपले या शिवरायांच्या कलादालनात, या शिवरायांच्या कलादालनात. तर आज आपण म्हणजे अतिथी त्याचे सुपरिचित आहेत, परंतु एक कार्यक्रम आणि सर्वशास्त्राच्या औपचारिकतेनुसार आजच्या अतिथींची ओळख करून देणं हे मी माझं परम कर्तव्य आणि सौभाग्य असं समजतो. तर आपल्याला आजच्या सत्संगाच्या या शुभ कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत श्रीमती सुनेत्राताई पंडित यांचा आपल्याला व्यक्तिमत्व या ठिकाणी मंचावरती लाभलेलं आहे. त्यांना व्यासपीठावरती येण्यास मी विनंती करत आहे. तर त्यांनी त्यांचं आसन या ठिकाणी धारण करावं. तर त्यांच्या कार्याची थोडीशी एक ओळख आपल्याला करून देत आहे. तर त्यांनी आपल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्यातून झोपलेल्यांना जागं केलं आणि जो जागा झाला त्याला जागं केला आणि जो जागा झाला त्याला बोलतं केलं. अशा श्रीमती सुनेत्राताई पाटील आपल्या उपस्थित आहेत. तर ते आपल्या समोर त्यांच्या शिवराय मठातील नृत्य अशा आठवणी, अत्यंत जवळीक असणाऱ्या अशा आठवणी ते आपल्यासोबत काय करणार आहे. जसं आपण लहान असताना वर्गात काय करत होतो, डबे वाटून खायचो आपण, त्यातल्या आता काय करतो आपण शेअर करायचं. ते आपल्यामध्ये ते काय करायला त्यांच्या आठवणी ते आपल्यासोबत वाटायला आलेले आहेत. तर नक्कीच त्यांच्या आठवणीचा जो मेळा या ठिकाणी भरलेला आहे त्याचा आपण आस्वाद घेऊया. श्रीमती सुनेत्राताई पंडित मी यांना व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे. तर टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत व्हावं आणि आसनस्थ होऊन आपले विचार मांडावे अशी त्यांना नम्र विनंती. चालू आहे. सर्वप्रथम शिवराय महाराजांना नमस्कार करते आहे. पांडुरंगाच्या मूर्तीला डोळ्यासमोर आणून मनोभावे नमस्कार करते आहे. त्यानंतर आणखी शंकर महाराज इथे होऊन गेलेले आहेत. तर एकदा मला त्यांचं वेगळ्या पद्धतीचं दृष्टांत पण झालेला आहे. तर अशा सगळ्या या शुभ वास्तूंमध्ये वास्तू शुभराय आहे, त्यामुळे वास्तू शुभ आहे. या शुभ वास्तूमध्ये आज शुभांगी बुवाने मला फोन केला. आपण असं आजच्या वक्ते येण्यामध्ये त्यांचं लेट झालेलं आहे. तर तू येशील का? असं घरचं आमंत्रण माहेरचं आमंत्रण आल्यानंतर आपल्या काही नाही म्हणायची आपल्याला सवय नाही. त्याने म्हणलं ठीक आहे मी येईन. आणि सांगायचं होता की आज मग विषय कुठला घ्यायचा, तर कुठला तरी अवघड क्लिष्ट असा विषय घेण्यापेक्षा मी असं ठरवलं, आवाज येतो व्यवस्थित, मी असं ठरवलं की शिवराय मठात जायचं आहे. तर शिवराय मठाच्या हृदय आठवणी, शिवराय मठाच्या हृदय आठवणी
बाबांची कथा, जीवनातल्या कथा, जीवनातले अनुभव. पण वास्तूबद्दलची कथा सांगायचा कार्यक्रम मला वाटतं माझा आज पहिला प्रयोग असावा. वास्तूबद्दलची कथा सांगायची. तर हे काही व्याख्यान नाही, हे भाषण नाही, प्रवचन नाही, हे आहे फक्त माझं मनोगत आणि तुमच्याशी केलेला मनोभावे संवाद. मगाशी मी ज्याप्रमाणे शिवराय महाराजांची आठवण केली त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते की आज आभार कोणाचे मानायचे पहिल्यांदाच तर ते म्हणजे पर्जन्य राजाचे, वरुण राजाचे. त्यांनी जर आत्ता जोरात येऊन आपलं स्वागत केलं असतं तर कदाचित मला असं वाटतं मी बोलत राहिले असते आणि शिवाने ऐकलं असतं. पण तसं न होता काही श्रोते आले आणि गर्दीपेक्षा गर्दी श्रोते आलेले आहेत. त्यामुळे मी आता माझ्या व्याख्यानाला संवादाला मनोगताला सुरुवात करते आहे. जसं आईशी आपलं नाळेचं नातं असतं तसं वास्तूशी सुद्धा एखादं नाळेचं नातं असतं. वास्तूशी गंमत सांगते तुम्हाला. शिवराय महाराजांच्या मठाबद्दलच्या आठवणीमध्ये मी तुम्हाला आज बरोबर 72 वर्ष माझ्या हाताला बोटाला धरून पाठीमागं घेऊन जाणार आहे. तुम्हाला माझ्याबरोबर इतकं मागे यावं लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि जे मी चित्रकार पण आहे, मी जे शब्दचित्र उभं करणार आहे ते चित्र तुम्ही मनापाशी डोळ्यासमोर आणा असं मी तुम्हाला विनंती करते आहे. काय आहे की या मठाच्या उजव्या बाजूला जोशीवाडा म्हणून जवळच होता, त्या वाड्यामध्ये मी राहत होते. तिथे राहत असताना म्हणजे 70 वर्षापूर्वीच्या आठवणी माझ्या इतक्या छान झाल्या आहेत कारण या वास्तूंनी माझ्या मनाच्या त्या मनोभूमीमध्ये फार चांगल्या बिया पेरलेल्या होत्या. त्या पेरलेल्या बिया अजूनही आत्ता 82 वयामध्ये हिरव्यागार, टवटवीत आणि फुलून आलेल्या बिया आणि त्याचं सगळ्यांचं तुम्हाला गंध, सुगंध, दर्शन, हिरवेपण तुमच्या पुढे सांगायचं असं माझ्या मनामध्ये आलं. आम्ही दोघींनीच तो विषय ठरवला आणि मग हे झालं. आता तुम्हाला मला सांगते की साधारण मी 5व्या वर्षी मला मंदिर शाळेमध्ये आहे. सरस्वती मंदिर शाळा, मुलींची शाळा, सरस्वतीची शाळा आणि शाळा मागेच. तर अशा वेळेला काय व्हायचं, शाळेला जाताना मठावरनं जायचं, येतानाही मठावरनंच यायचं. तर आधी मी या सगळ्यात सांगायचं सुद्धा माझ्या आईवडिलांचं लग्न या वास्तूमध्ये मठामध्ये लागलं होतं. माझा नाळेचा संबंध जुळण्याआधी मी जन्माला यायच्या आधी लग्नच माझ्या आईवडिलांचं त्या वास्तूमध्ये झालेलं होतं. मी त्यावेळेला नव्हते बरं का, नाहीतर ते म्हणाल काय फोटो बोलते म्हणून. तर मी नव्हते, पण माझ्या घरामध्ये माझ्या आजीचा फोटो मी नेहमी ऐकायची की अगं मठामध्ये नानाचं लग्न मठात झालं बरं का. तर तेव्हा फक्त ते काय हेरिटेज वगैरे काही नव्हतं त्या काळामध्ये. घराजवळ असलेली एक मोठी वास्तू, तिथं आता थोडा काय तिथं प्रेमाची माणसं आहे. सगळ्या ठिकाणी माझ्या वडिलांचं नारायण नाव, आईचं नाव लक्ष्मीबाई. किंवा लक्ष्मीबाई आणि नारायणांचं ज्या वास्तूमध्ये लग्न झालं ती वास्तू म्हणजे शिवराय मठ. 72 वर्षापूर्वीची गोष्ट. मग नंतर काय झालं माहिती आहे का, मठात लग्न झालं आणि थोडीशी मोठी झाली तेव्हा तुम्हाला सांगते ही वास्तू म्हणजे माझं आजोळ असल्यासारखंच मला वाटायचं. आणि तिथल्या लोकांनी तुम्हाला सांगू का, रक्ताचं नातं, पाण्याचं नातं जाऊन ते काय असेल ते, पण सगळी मंडळी तेव्हा थोड्याशा लांबच्या नात्याची असली तरी प्रेमाच्या नात्याने घट्ट बांधलेली मंडळी होती. आणि बाईचं काय, मग मला इथं आल्यानंतर पुणे एक असं धाक कोणीच घातला नाही की इथेच आहे म्हणून सगळी मला इथे वावरायला खेळायला परवानगी होती. तर आता मी तुम्हाला वास्तूचं वर्णन आधी करते आहे. वास्तू म्हणजे तुम्हाला सांगते, दारावरनं जाताना एक मोठाच्या मोठा दगडी दरवाजा होता. दगडी म्हणजे बाहेरचं सगळं आणि लाकडीचा मोठा दरवाजा. त्या दरवाजाच्या तिथं उंबरठा इतका उंच होता की मला ठेवण्या व्यक्तीला ते
पाय तिकडे टाकून जाताना सुद्धा जराशी अडचण यायची, असा तो उभारता होता. तिथून हात आल्यानंतर ती अशी नॉर्मल हिमालय नव्हती, तर तेव्हा हात आल्यानंतर एक छानपैकी चिंचेचं झाड होता. चिंच त्या लहान मुलांना आवडतेच घेऊ, त्यामुळे पण मला ही वास्तूमध्ये आल्यावर कधी कधी चिंचा पडलेला गोळा करायला मिळत होता. नंतर मठाच्या तिथे जाताना शुभाला माहिती असेल आता, परंतु एक छोटंसं असं संगमरवरी तारापाशीचं एक मंदिर होतं. तेव्हा मंदिर होतं, तर ते पण तिथं पण कडेला छोटासा कट्टा होता आणि मग थोडा तिथं टेकायचं असं करत होते. त्यानंतर हा वास्तूची जी जागा आहे ना, तुम्हाला सांगते की इतकी मोठी प्रशस्त होती, इतकी मोठी प्रशस्ती होती की विचारता सोयी. आपल्या मनाची गंमत सांगते, ज्या ज्या चांगल्या आठवणी असतात त्या मनाच्या पेटीमध्ये भरभरी आठवणी जपून ठेवलेल्या असतात. त्या जपून ठेवलेल्या आठवणीमध्ये सुभ्रा महाराजांचा मठ हा माझ्या भरभरी शालू शेला किंवा आजीच्या गळ्यातलं एखादं खास वेगळं गळ्यातलं गोरमाल त्या काळातली असं सगळं जपून ठेवावं, तसं या आठवणी माझ्या मनाच्या पेटीमध्ये जपून ठेवलेल्या आहेत. आता एक एक वस्तू त्यांनी बाहेर काढल्या नाही, तर गंमत सांगते, तर तिथे आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक छोटासा असा वेगळा मातीचा कट्टा होता. सपाट नव्हतं, पण तिथे एक पारिजातकाचं झाड होतं. त्या पारिजातकाच्या झाडापाशी मी यायची, घरात जाऊन काकूची मंगळागौर, आत्याची मंगळागौर, मग सगळ्यांनी मला सांगायचं काम दिले, जा फुलं घेऊन ये जा. फुलं घेऊन यायचा म्हटलं की मी मठात यायची. मठात गेल्यावर त्या कट्ट्यावरच्या मातीच्या ढिगाऱ्या कशी तरी वर चढायची. चढल्यानंतर त्या थोडी खाली पारिजातकाची ताजी फुलं पडलेली असायची. ती फुलं मी छान माझ्या एका पिशवीमध्ये भराभर वापरून गोळा करायची आणि ही फुलं गोळा केली. तेव्हा फुलं गोळा केली त्याचप्रमाणे त्या आठवणी पण मी तशाच सुगंधी गोळ्या केलेल्या पिशवीत माझ्या ताज्या आहेत. आणि तिथं फुलं गोळा करताना व्हायचं काय माहिती का, तेवढ्यात छोटू आता ही सगळी नावं सुद्धा कधी वास्तूसाठी त्या काळात पण पडद्याच्या आड गेलेली माणसं ती माझ्या आता नजरेसमोर. तर छोटू यायचे आणि काही बोलायचे नाही, तुम्ही तर गावळ करायला गेलो असं तसं काही नाही म्हणायचे. त्याने ते फक्त बघायचे, कृतीने बोलायचे. ते काय करायचे, त्या कट्ट्यावर चढायचे आणि ते झाड थोडंसं असं गदा हलवायचं. ते छोटू ते झाड हलवलं की पारिजातकाची फुलं पडायची खाली डोक्यावर. मला सांगते, तो पारिजातकाचा जो सडा पहिल्यांदा माझ्या अंगावर पडला, तो सडा, ती आठवण तुम्ही कधीच विसरणार नाही, कोणीच विसरत नाही. लहानपणी आपल्या अंगावर अशी टुका फुलं पडतात म्हणजे मला मजा वाटायची. आणि मग ती फुलं गोळा करून मी घरी गेली की मग काकू बरोबर मंगळागौरीला जायचं वगैरे असं करत. तर तिथल्या फुलांच्या आठवणी जशा आहेत ना, उजव्या बाजूला एक मोहळकर म्हणून राहतात. तिथे भाडे करून खूप मोठे बरे या वास्तूमध्ये. आणि मोहळकर राहत ते तिच्या आमच्या शाळेच्या दिगडेबाई म्हणून होत्या, त्या मोहळकरांच्या घरी असायच्या. त्यामुळे इथं आल्यावर मला फक्त धाक कोणाचा तुझ्या दिगडे व्हायचा. मी इथं काहीतरी करताना दिसायचे, बाई राबवते काय पण बाई पण राबवत. आणि मग मठात तिथे आल्यावर डाव्या बाजूला एक छोटासा असा गोठा होता. त्या गोठ्यात गाय असायची, तिथे एक वासरू असायचं. आणि त्या वासरूमध्ये गाय मला जरा भीती वाटायची, पण मी त्यांना ओलांडून जरा बाजूला गेले की तिथं या शुभा, आम्ही तिला शुभा म्हणते, मी तिला शुभा, मी काही वगैरे म्हणत असाय. तर शुभा माझ्याकडून लहान आहे आणि तिच्यापेक्षा मोठी आहे, म्हणून मी आता शुभा म्हणतो तिला. तर काय झालं की मी तिथे आल्यानंतर शुभाच्या आजोबांची बहीण पिठाबाई, परिचारक पिठाबाई त्यांचं घर होतं. म्हणजे बहीण भावांनी इस्टेटीमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य केलेलं होतं. मग मी त्या परिचारकांच्या घराकडे जायचे. सगळ्यांच्या घरात जायचं म्हणजे मला अगदी मोकळीकच होतो मठामध्ये. आणि मग त्यांच्या घरात गेल्यावर दारात एक पोपटाचा पिंजरा होता. पिंजरा होता, तो पोपट छान बोलायचा, मला त्या पिंजऱ्याकडे बघायला फार आवडायचं. मग पिंजरा होता आणि मुख्य म्हणजे त्या पिठाबाई ज्या होत्या ना, त्या आत्ता माझ्या तशा डोळ्यासमोर आहे. ठसठशीत चेहरा, गुंगुलीत बांधा. आणि त्या काय करायच्या, त्या काळामध्ये कुणाच्या जर आठवशीची
डोकं दुखत असेल तर त्याच्यावरती मंत्र घालून 5 मिनिटाच्या डोकंदुखी थांबतो. बरं का? तर त्यामुळे मठामध्ये आपण एक प्रयोग केला होत होता. आणि तुम्हाला सांगू का, एकदा मला कधीतरी असं वाटलं की आपलं डोकं दुखतंय तर घरातलं म्हणे अगं देवाला जाते ना तुम्ही कावेकडे जात त्यांना सांग. मग मी गेले त्या कावेकडे. मग त्यांनी असं मला समोर बसवलं आणि इथं ज्या बाजूला दुखतं ना तिथे असं जरा पकडलं, तोंडाने काहीतरी म्हटलं असं दोन्हीला केलं, असं जरा पडलं आणि असं म्हटलं जा ते दोन्ही आणि म्हणण्यासाठी खरंच गेलं. हो, तर आपली एखादी वेदना कोणाच्या तरी अशा भूमिका केली, कदाचित प्रेमाची भूमिका असेल, मंत्राचं सामर्थ्य असेल, काही असेल, पण मला तेव्हा बरं वाटलं होतं. तर अशी गंमत त्या आदर्शीच्या पुण्यावरती मंत्रवादी बरं करणाऱ्या विटा अशा प्रत्येक राहतील. त्यांच्या तिथं आत आल्यानंतर मात्र समोर सुभाच्या आजी सुभद्रा गोऱ्या पान, पांढरे शुभ्र केस, रंगही गोरा, बरं का, रंग गोरा, पांढरी साडी, पांढरे केस, इतक्या छान होत्या का नाही. तर त्यांना बघून तर मला बरं वाटायचं आणि त्यांना तर मी नात असल्यासारखी सुद्धा आले ते म्हणायचं. आणि मग तिथं पादुका होत्या, त्यांना नमस्कार करायचा. आणि हे सगळं करत असताना मला त्या विठाबाई कशा माहिती आहे तशा सुभाबाई पण माहिती आहे. आणि सुभाष त्या तिथं तशा बसलेल्या असायच्या. आणखी मग काही त्यांचं दर्शन, मग विठोबाचं दर्शन आणि ते करत असताना इतकं छान ते होतं ना, तुम्हाला सांगते. ती खांब होते, असे लाकडाचे मोठे खांब होते, काळे कुरकुरीत खांब होते. त्या खांबाच्या खाली दगडाचा जो चौथरा म्हणतो ना, खांबाला उभं करायचा, असे ते खांब होते. त्या खांबावर उभा असलेलं ते मांडले होतं, उंच खांब होते आणि असा छान उतरता पत्रा होता, कळत बिळत काही नव्हता. आणि त्या तिथे आल्यावर विठोबाची मूर्ती समोर आत्ता जशी आहे तीच मूर्ती तिथे असायची. त्याच्या पुढे लाकडाचा चौथरा होता असा छान. आणि ते तुम्हाला सांगते सकाळी शाळा सुटून जाताना काय करायची, तिथे टाळांचा आवाज यायचा. भजन चालू असायचं पण टाळांचा आवाज ऐकायला कानाला गोड वाटायचा. म्हणून दारावरनं जाताना की हळूहळू जायचं. ते जास्त वेळ आपल्याला ते भजन शब्द नाही पण टाळांचा आवाज ऐकू यावा म्हणून हळूहळू चालायचं. पण इथं ते टाळांच्या आवाजाचं झालं. पुढे गेल्यावर काय माहिती का, की चातुर्मास सुरू झाला. तेव्हा माझी आजी चातुर्मासात रोज पहाटे काकड्याला सुरुवात म्हणतात ते. आणि पहाटे घराचं काही तेव्हाही जरा उशिरा होते, पण माझी आजी मला जवळ असं आजी मला उठवायची. ती लगेच एक क्षणभर वाटायचं की जरा, पण मला ना परत असं वाटायचं की नाही गेलंच पाहिजे. मग मी उठले की म्हणायचे, लागली सुटायचं की बाथरूममध्ये जाऊन 2 तांब्या अंघोळ करायची आणि आजीच्या हाताला धरून मठामध्ये काकड्याला चातुर्मासात रोज यायची. आम्हाला सांगा, असं चातुर्मासात लहानपणी आल्यानंतर मग पुढं काय तुमची मजा आलं. बायका खूप आलेल्या असायच्या. विठोबा हात छोटूबाईच्या हातात आरती, मधुबा समोर असायचे. मधुबा म्हणजे शिवाजी वडील. मधुबा, छोटूबा आणि बेबी आत्या त्यांची बहीण. ती बेबी आत्यांची होती ना, ती माझ्या आत्यासारखी. आणि त्या मठाला लागून, मंदिराला लागून, त्या वास्तूला लागून बाजूला एकच खोली होती हो, पण त्या खोलीमध्ये त्यांचं स्वयंपाकघर वगैरे असं काही होतं. तुझ्या डाव्या बाजूला एक खोली होती, तिथे कीर्तन प्रवचन झालं तर त्यांना लागणाऱ्या पेटी, तबला या सगळ्या वस्तू त्या खोलीत असायच्या. आणि मग नंतर सकाळी आम्ही आलं तरी ती काटा सुरू ऐकून त्यावेळेला पाटील पेन्सिल न घेता सगळ्या काकड्यांची गाणी तेव्हा पाठ झालेली होती. पण गाणी पाठ झाल्याचं विशेष नाही हो. काकडा झाला ना तिथे वातावरण कसं प्रसन्न असायचं ना की विचारताच नाही. आणि मग छोटूबा काय करायचे की देवाला स्नान घातलेलं
पाणी असतं ते तिथं दाराच्या समोर यायचे आणि जे उभारलेले लोक असायचे सकाळी त्यांना गुलाब पाणी शिंपडावं तसं ते तिथं असं छान अंगावरती 4-4 थेंब टाकायचे. त्यामुळं काय होतं तर सांगू का, सकाळच्या वेळेला विठोबाच्या स्नानाचं पाणी चंद्रभागेच्या नदीपेक्षा सुद्धा इथलं जे पाणी अंगावरती असं वाटायचं की ते आणखीन टाकावं. आणि मी तर थोडंच असायची पाणी लहान मुलं म्हणून तर ते पाणी अंगावर पडलं की असं सुंदर वाटत होतं की आजही मला त्या पाण्याचा स्पर्श, त्या पाण्याची अनुभूती, तो आनंद मी विसरलेले नाही. आणि मग काकडा झाल्यावर आणखीन काय गंमत सांगते पुढे. जागा बाजूला एक लाकडाचं सिंहासन असायचं, त्याच्यावरती पोथी वाचायला एक जण पोथी वाचायचे, लाकूड मसाची पोथी, ते तिथे वाचायला बसले बाकीच्या काहीतरी लागली काढला झाला की घरी नाही जायचं बरं का चहाच्या ओढीने तिथं बसायचं, ती पोथी थोडीशी रोज ऐकायची आणि बसत होत्या बायका. आणि ऐकायला बसल्यानंतर काय करायचं सांगते सगळ्यात माझ्या. ऐकत असताना प्रत्येकीच्या हातामध्ये एक हळद कुंकू आणि रांगोळीचं पंचपाळ असायचं. आता हे सगळे शब्द सुद्धा काळाच्या ओघामध्ये तुम्हाला माहिती नाही का मिळाली, तर ते पंचपाळ घ्यायच्या आणि त्यांची पोथी ऐकता ऐकता विठोबाच्या दारामध्ये 2 रेघातही रांगोळीच्या ओढायच्या आणि म्हणून काहीतरी छोटं छोटं बसल्या बसल्या कान तिकडे आणि हात काम करताय असं छोटंसं दारापुढे छान विठोबाच्या दारापुढे याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये रांगोळ्या करायच्या. आणि तुम्हाला सांगते मी याला मला तर सांगितलं ना कोणी तिथं एकदाही रांगोळी रांगोळ्यासाठी मला वागले नाही, परंतु मी काय करायची परीक्षक असल्यासारखी आजीचा हात सोडायची आणि सगळ्यांच्या रांगोळ्या काढलेल्या बघून यायची. त्यामुळं रांगोळी हे जे चित्रकलेची आवड शिक्षण ते 2 रेघा ओढायचं शिक्षण मला शुभ्रा मठामध्ये मी या कलेकडे घडले. आपण म्हणतो तर लहानपणी ज्या संस्कारात माणूस घडत असतो ते संस्कार काही पाठीपेक्षा शिकवत नाही, पण ते संस्कार नकळत आपण बघत 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 आवडलेलं आत्मसात करत जातो आणि तो आनंद लुटत जातो. तर मी सगळ्यांच्या बघून आलेल्या रांगोळ्या किंवा जिथं कुठे चांगली रांगोळी असेल तर मला वाटतं की आपण ही काढून बघूया. आणि मग मी आजीने माझ्यापुढे पाळत समजवलं की मी आजही सांगते तुम्हाला 4 पिढ्या रेघा मारायच्या, 4 पुढ्या त्याच्यातल्या रेघा मारायच्या, 4 क्रॉस आणि त्या केल्यावर वरच्या 2 रेघाला गरुडाचं तोंड करायचं, बाकीच्या 2 रेघाला गरुडाचे पंख करायचे, खालच्या 2 रेघांना पाय करायचे. अशा रीतीने इकडे राम बसले तिकडे लक्ष्मण बसले असं गरुडाचं चित्र मी या जमिनीवर शिकलेली आहे. मला काय म्हणायचं माहिती का की हे असं सगळी वास्तू जी असते ना ती वास्तू माणूसच बोलतो असं नाही, वास्तू सुद्धा आपल्याला काहीतरी घडवायला मदत करत असते. आणि माझ्या गडबडीमध्ये शुभराय मठाची वास्तू ही बऱ्याचदा माझ्या गडबडीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं ना की नाळेचं नातं माझं या वास्तूशी आहे. आता पुढं सांगते, मग मी रांगोळी काढली की मग घरी जायचं. आणि सगळ्यात पुढची आनंदाची गोष्ट म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं मग तर मजाच नाही, कारण मग जवळ आषाढी एकादशी त्या दिवशी तुम्हाला सांगू का उपवास असला म्हणून उपवास तर करायचा, पण आजी म्हणायची रथ खाल्ल्याशिवाय फराळ मिळणार नाही, रथ खाल्ल्याशिवाय फराळ मिळणार नाही. आता मला तर भूक लागलेली असायची, मग मी काय करायची आमच्या गॅलरीतनं सारखं बघायचं रथ कधी हालतोय खिचडी कधी मिळते, रथ कधी हालतोय खिचडी कधी मिळते. आणि रथ एकदा हल्ला की मग मला आनंद व्हायचा. कशा करता आता झाला आपल्याला खायला मिळणार. आणि तुम्हाला सांगते हे झालं सगळं उपवासाचं. त्याच्या आदल्या दिवशी ह्या ठिकाणी रथाच्या खाली असलेला पितळेचा जो चौथरा असतो पितळेचा, तर तो स्वच्छ करायचा लहान मुलांना बोलवलेला असायचा. पितळेचा चौथरा वर्षकधी वापरलेला नाही तसा, पण त्या दिवशी लिंबाच्या अर्ध्या कोडी करून दिलेल्या असायच्या आणि त्या अर्ध्या कोडी घेऊन लहान मुलींनी आम्ही
लिंबू घेऊन त्या पितळेच्या ह्याच्यावर अगदी गुळगुळीत होत होते. मला अगदी स्पर्श आठवतोय त्या पितळेच्या गाभाऱ्याच्या भटांच्या रथाच्या घासा आणि त्याला असं घासायचं. माझ्या शक्तीने किती स्वच्छ होतं तर मला माहिती नाही, पण आपल्याला काहीतरी देवाचं काम आपण करतो म्हणून मग ते तिथे चौथऱ्याला मी तिथे असं करतो. ते केल्यानंतर आदल्या दिवशी ते करायचं. दुसऱ्या दिवशी साधारण रथ गावात सगळीकडे चक्कर मारून आल्यानंतर जेव्हा तो इथं मठापाशी दारापाशी यायचा, तो आल्यानंतर ते त्या मठाला प्रदक्षिणा घालायची मठाला. म्हणून तो रथ जेव्हा निघायचा, आता रथाचं वर्णन, रथामध्ये पांडुरंगावरती आहे छोट्यामध्ये, कडेला हिरवे पडदे असायचे त्याच्या आणि कमानीचं खूप सुंदर होतं ते डिझाईन रथाचं. खाली असा चौकोनी लाकडाचं हे असायचं बसाय करतात आणि मला त्याचं नाव आता त्या काळात काही माहीत नाही, पण त्याच्यात बसायचं. आणि माझा आनंद काय माहिती का, रथ दारात आल्याबरोबर पळत यायचं आणि आल्याबरोबर रथापाशी उभा राहून रथाचे सगळे आपलीच नातेवाईक माणसं म्हणल्यासारखं मधुबा हातामध्ये ते काय म्हणतात चवड्या घेऊन ते चवड्या घालत नसायचे तिथे विठोबाला. नंतर छोटू बाबा असायचे आणि मी येऊन फक्त त्या थांबलेल्या रथापाशी असे हात बसून मिळाले. आता म्हणजे माझी खूप साहस आहे. तेव्हा मी जसे हात केलेले दिसले की त्यातल्या कोणीही त्या दोघांपैकी असे फक्त माझे हात पकडायचे, एक स्नेहपणाने भावनेला उचलावं तसे पटकन उचलायचे रथात. ते जे रथातलं बसणं होतं तो रथ म्हणजे तुम्हाला सांगते रथात बसायचं ना. आपल्याला काय होतं नाही तो घरातीचा पण आनंद मिळाला की मला एवढं मला त्या रथात बसण्याचा आनंद मिळतो. त्या तिथे बसल्यानंतर चिलीपिली सगळी आधी असायची नाही का त्याच्यात, आणि मग तो रथ कसा निघायचा तर मागे विठोबा आहे, छानपैकी आपण रथात बसलो आहे, सगळे रस्त्यावरचे लोक दर्शन घेत आहे, काहीतरी वेगळा असा अनुभव होता. आणि कसं तो रथ निघाल्यानंतर असं पुढं गेल्यावर ठाण्याच्या घरावरनं पुढं कडवळकर वाड्यावरनं आणि कणबसकरांच्या घरावर. आता कणबसकर पण इथं आलेल्या आहेत. त्या कणबसकरबाईच्या घरापाशी रमेशच्या आई इंदिराबाई कणबसकर सगळी गल्लीतली माणसं म्हणजे ना. तेव्हा मला असं वाटत होतं आता शेजारच्या घरातल्या ब्लॉकमधल्या माणसाची दिवसभरात गाडी उडत असतात, तोंडही उघडणं होत नाही, पण तेव्हा गल्लीतली सगळी घरं म्हणजे माझीच आहे असं मला वाटतं. इतकं प्रेम होतं सगळं असं. तर किती काळ थोड्या दिवसामध्ये चित्र पालटलं आणि मग इथे जाताना ते लोक काय करायचे माहिती का, रथ दारावरनं चालल्यावर शेंगादाणे आणि काही पैसा 2 पैसे असे ते रथात टाकायचे. रथात वरनं आपल्या शेंगा पडायला लागल्या की बोलणार घातल्यासारखं वाटायचं. कल्पना करा, रथात आपण बसलोय पुन्हा म्हणत तरी शेंगा, सालाच्या शेंगा नाही बरं का, सोललेल्या त्या डोक्यावर पडल्या की आम्ही ती लहान मुलाला तुला किती मिळालं मला किती मिळालं, म्हणजे आम्हाला देवाला टाकलेल्या शेंगा आमच्याकडे मिळत होत्या. तर त्या सगळ्या गोळा करायच्या आणि पूर्ण असं जाऊन सेंट्रल टाकूच्या समोरनं असा पुन्हा दत्ताच्या देवाला प्रदक्षिणा घालून तेवढा वेळ रथात बसायला मिळायचं. आणि मग जेव्हा दारात परत रथ यायचा तेव्हा पटापट पिशव्या खाली ठेवाय तशा आम्हाला धुवून घरावर पाणी ठेवून जात. आणि गंमत सांगते तुम्हाला, आत आल्यावर परत विठोबाला पाया पडायला गेलं की तिथे गेल्यानंतर सुभाषच्या होत्या ना, त्यांना वाटायचं की आपली नात आहे म्हणून मला इकडे गेलं. त्या दिवशी खूप नारळ फोडलेले असायचे, नारळ फोडल्यामुळे नारळाची डवकी असायची आणि एक डवकं त्याने आवर्जून ये म्हणून बोलवलं की फोडलेल्या टोक्यांचे असे टोपलं भरलेलं असायचं विठोबाला. तर ते एक डवकं त्याने माझ्या हातात द्यायचं, असं करायचं जा. तर मला तो आषाढी एकादशीला मिळालेला आड्या नारळाचा प्रसाद, रथातली मिरवणूक, रथात गोळा केलेल्या शेंगा, रथातले ते 2 पैसे पडलेल्या अंगावर, तर हे सगळं ते आहे. तर मला असं वाटतं की हे सगळं झालं आणि त्यातून एक पुढचं म्हणजे त्यामुळं आषाढी एकादशी घरात जरी आता झाली तरी मनाने शुभ्रा मठातल्या रथामध्ये बसलं की
बसून येते कल्पनेनं. आपल्याला कल्पना शक्ती दिली आहे देवाने, विचार शक्ती दिलेली आहे, नंतर आठवणीची शक्ती दिलेली आहे. अहो जगातलं सगळं काढून घेता येतं, पण चांगल्या आठवणी आपल्याला कोणी काढून घेऊ शकत नाही. ते आपलं धन आहे आणि म्हणून ते जपायचं असतं. आणि त्याच्यातही पुढे जाऊन तुम्हाला पुढची गोष्ट सांगते की माझ्यामध्ये सिंधुताई गोडबोले यांचं कीर्तन असतं. सिंधुताई गोडबोले पुण्यावरून यायच्या आणि सिंधुताई गोडबोले पुण्यावरून आल्या की बरेच दिवस त्यांचं रामाच्या बद्दलचं रामकथा कीर्तन असायचं. मला लहानपणापासून कीर्तन ऐकायला आवडायचं. आणि ते सिंधुताई जिथं उभा राहायच्या ना, बायका कुठं पण बसायला आपण त्यांच्या पायापाशी बसायचं, म्हणजे त्या अगदी जवळ दिसल्या. सिंधुताई तर माझ्या डोळ्यासमोर आहेत, पण त्यांची 5 वर्ष मी कीर्तन ऐकत होते. आणि तुम्हाला सांगते, कीर्तनाला सुमन सरदेशमुख म्हणून एक माझ्यासारख्या दिसणाऱ्या बाई होत्या. तर त्या पेटीला असायच्या. मला फार कौतुक पडायचं, काय मस्त पेटी वाजवत आहे. मग इकडे बघायचं, आप्पा म्हणून एक होते सिंधुताईंच्या बरोबर. तुम्हाला नावं पण टाकली, मस्ती करायची, आप्पा गोरे गोरे जाडे जाडे असे छान आप्पा होते. आणि ते आप्पा तबला खूप तबला वाजवायचे. आणि अशा रीतीने कीर्तनाची गोडी, भजनाच्या टाळाची गोडी, काकड्याची गोडी, रथाची गोडी, हे सगळ्या गोडी मी लहानपणी मनामध्ये अगदी लहान मनोभूमीत आपली मनोभूमी सतत असते. तेव्हा मी सगळं करायला मिळालेलं जे वातावरण आहे ते केवळ या वास्तूमध्ये आल्यामुळं ते संस्कार माझ्या मनावर झाले. आणखी सांगते, सिंधुताईचं कीर्तन कधी कधी मनाच्या श्लोकाच्या स्पर्धा घ्यायच्या सिंधुताई. त्यावेळेला मी स्पर्धेत भाग घेतलेला होता आणि मनाचे श्लोक पाठ केलेले होते. काहीतरी असं खूप तेव्हा आम्हाला उत्तेजन मिळालेलं होतं. आणि हे सगळं तुम्हाला सांगते, साधारण 5 वर्षापासून ते 9 वर्षापर्यंतचा जो एक कालखंड होता माझ्या वयाच्या, तर तो तिथं मला सगळं करायला मिळालं. तर त्यामुळे मला सिंधुताई येताना असं वाटायचं, सिंधुताई आल्यावर जसं सगळेजण ऐकतात ना सिंधुताईचं, तसं आपलं पण पुढे आपल्याला कोणीतरी ऐकायचं आपण ऐकलं. हे लहानपणी मनामध्ये केलेला एक विचार, संकल्प, लहानपणीची ती कल्पना माझी की मला असं वाटायचं सिंधुताई एकच सगळ्या बायका बोलत असायचं, काय सगळ्यांना नाही काय. तर मला वाटतं की सिंधुताईंना जसं सगळं हे करतात तसं आपण पण सिंधुताईंच्यासाठी झालं तर बरोबर ना, अशी एक कल्पना लहानपणी माझ्या मनात आली. माहिती नाही मला सिंधुताईंच्यासाठी मी चालू नाही, परंतु बिंदुताईंसाठी तरी मी थोडीशी नक्कीच झालेली आहे. कारण मी ओंकार साधना शिकवते. माझ्या ओंकार साधनेमधल्या काही वतीने आज आमचा वर्ग असतो गुरुवारी, मी तिथे दैनंदिन दासबोध वाचून दाखवते. ते आज आमच्या वर्गाला सुट्टी दिली, का तर शेवटी शुभ्रा पाठांना आपल्याला निरोप आलेला आहे, तर तो आधी आपण मान्य केला पाहिजे. म्हणून मग मी वर्गाला सुट्टी दिली. आज काय आमच्या वर्गातल्या सगळ्या काही विद्यार्थी म्हणा, मैत्रिणी म्हणा, त्या तुमच्या सगळ्या ऐकायला आल्या आणि हे सगळं केले आहे. तर मला असं म्हणायचं की मनुष्याच्या घडणघडणीमध्ये कुंभारच फक्त हाताने आकार देतो असं नाही, तर घरातली माणसं, घरातल्या आजूबाजूचे लोक, समाजातले, त्यानंतर एखादी वास्तू आणि मंदिर हा एक संस्काराचा मोठा भाग आहे. कुटुंब हे आहे संस्कारासाठी, पण मंदिर हे संस्कारासाठी आहे. आणि म्हणजे जो मधुबानीकडे काय केलं त्याच्या लक्षात आलं त्या ड्रॉइंगची आवड आहे, आणि त्या खोलीत घेऊन गेले का, आणि तिथं एका पेटीमध्ये शिवराय महाराजांनी काढून ठेवलेली चित्र होती. ती त्यांनी मला मुद्दाम एकटीला दाखवली. हे बघे शिवराय महाराजांची चित्र पहा. म्हणजे काहीतरी तरी ह्या लोकांनी पण मला जवळचं समजलेलं होतं. हे सगळं झालं. बरं, मधुमोहनचं लग्न झालं. तिथनं आता सांग, मी थोडी मोठी झाले, नंतर मी जागा बदलली आणि म्हणून 9 वर्षानंतर मग मी 9 वर्षाच्या आतच मधुमोहनचं लग्न झालं. आणि निर्मला बहिणी, मधुमोहनची मिसेस म्हणजे माझी काकू म्हणायची, ते काकाच होते माझे. आणि त्यांनी निर्मला बहिणीला लग्न करून आल्या, त्यांना मी लग्न करून आलेली नवरी म्हणून पाहिलेली आहे. मधुमोहनच्या बाजूला डाव्या बाजूला आहे. तर त्यांच्या नाकात नथ, नवल, साडी, गोळा, रंगोळ, दिसायला देखण्या
अशा सुनबाई ह्या देवळाच्या सुनबाई म्हणून आलेल्या आम्ही पाहिल्या. आणि मग काही दिवसानंतर मधुमांची कीर्तन ऐकलेली होते आणि पुढं काय झालं, मग त्यांना एक कन्यारत्न झालं. पुत्र बाबा ऐसा पुरा त्याचा तिही चेहरा हे त्या काळामध्ये लोक म्हणत असताना सुद्धा पुत्र बाबा म्हणायचं असं तर ते शिवराय महाराजांच्या कृपेने, सुभात्याच्या कृपेने आणि शंकर महाराजांच्या कृपेने, सगळ्यांच्या कृपेने पुत्री भावी ऐशी होती. पण शुभाचा जन्म झाला आणि शुभा थोडीशी आजीसारखी, थोडी वडिलांच्यासारखी, असं सगळं ते मिक्स असं कॉम्बिनेशन आहे. पण शुभा छोटी होती तेव्हा पण पाहिजे. आणखी पुढे जाऊन शुभा जेव्हा 5वी इयत्तेमध्ये होती तोपर्यंत मी मोठी झालेले होते आणि मी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून सरस्वती मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करतो. तेव्हा माझ्या 5वीच्या वर्गामध्ये बागावर बसलेली विद्यार्थिनी म्हणजे शुभाबुवा. तर अशा रीतीने शुभाचं माझं नातं एकदा आधी एक बहीण पण आहे, मावशी म्हणून पण आहे, आत्या म्हणून आहे, शाळेची टीचर म्हणून पण आहे. आणि मग 5वीचा वर्ग संपला की मग नंतर परत 9वी मध्ये शाळा सुटली. नंतर फारसं नाही. परंतु तुम्हाला सांगते की मग आता परिवर्तन हे संसाराचा नियम आहे. सूर्य सकाळी उगवतो, क्षणाक्षणाने परिवर्तन होतं, संध्याकाळी मावळतो. तर हे परिवर्तन जे आहे ते होत जाणार, होतं, व्हायला हवं. लहान बाळ महिन्याचं असतं, 6 महिन्यांनी पुढं मोठं होतं, त्याच्यात निसर्ग परिवर्तन करत राहतो. तेच बाळ पुढं हळूहळू मोठं होतं. हे परिवर्तन निसर्गाचं जसं आहे तसं वास्तूला सुद्धा परिवर्तनाची गरज असते. त्यामुळे ते जे काही मोठाचं बाळ माझ्या मनामध्ये माझा तो आधीचा जो आहे त्याच्यानंतर शुभाने फार मोठं कर्तृत्व केलं आणि त्या वास्तूला आणखी बळकटी आणण्याचं काम, नुसतं बळकटी सिमेंट विटाची नव्हे तर अध्यात्माची बळकटी आणण्याचं काम शुभाने पुढे चालू ठेवलं. तर आपण सगळ्यांनी आणि शुभाने ते चालू ठेवलं की मी अजून सगळ्या आमच्या या गोष्टी आमच्या त्या वास्तवाच्या माझ्या बहिणी लक्षात ठेवलेलं आहे. तर अशा रीतीने मला काय म्हणायचं आहे, हे सगळं करत असताना वास्तू मंदिराची वास्तू तुम्हाला उपासना शिकवते, संस्कृती शिकवते, अध्यात्म शिकवते, आधार देते. वास्तूमध्ये फार वेगळं असं काहीतरी तिच्यामध्ये शक्ती असते. तर अशा रीतीने ही शिकवण्यासाठी वास्तू होती की आजपर्यंत अनेक जणांना ते असं काही राहिलेली असेल पाहिजे आणि शुभाने केलेलं काम. मग आता परत अजून सगळ्या प्रथा चालू करणं सोपं काम नाही आहे. पण मला फार अतिशय आदराने कौतुकाने मला असं वाटतं की 5वीतली विद्यार्थी नव्हती पण आज हा मुला खालच्या हॉलमध्ये शांत हॉलची सोय तिथे शिवराय महाराजांचा होतो. त्यानंतर हे सगळी जी काही परंपरा चालू ठेवलेली आहे, एकादशीला ते जुळं फिरवणं हे करणं, हे सगळं फार मोठं एक पुण्याचं, सत्कर्माचं, समाजासाठी म्हटलं तर ते समाजाचं कार्य, म्हटलं तर ते आपल्या परंपरेचं कार्य, म्हटलं तर ते आपल्या घराण्याचं कार्य. आणि असं असताना तुम्ही हे केले आणि हारामध्ये फुलं जशी गोळा करावी तशी माणसाला माणूस गोळा करत 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 ती माणसांचा हार बनवत, मान्य ना, माणसांचा हार बनवत ती हे सगळं काही करत आहे. तर अशा रीतीने आणखी खूप सांगायचं म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टी हे सगळ्या सांगितलेल्या आहेत. पण काही एखादा मुद्दा राहिला असेल तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मंदिर उपासनेचा आधार, मंदिर भक्तीचा निर्धार. भक्तीच करायची असं ठरवायकरता मंदिर असतं. मंदिर संस्कृतीचे सार, मंदिर मुक्तीचे द्वार. आपल्या माणसांना जर मुक्ती हवी असेल तर आपल्याला मंदिराशी संपर्क केल्याशिवाय पर्याय नाही. तर मंदिर हे मुक्तीचं पण द्वार असतं. तर अशा या द्वारामध्ये तर मला म्हणायचं की आठवणीच्या सोनेरी कोंदणामध्ये असलेल्या या काही रत्नजडीत आठवण नव्हत्या, त्या सगळ्या
मुलांना उजाळा देण्यासाठी म्हणून मग शुभांनी मला विचारलं की दुपारी पैसे काम केले म्हणून मला फक्त एकच सांगायचं आहे की थोडं थोडं जे ते माझ्यामध्ये आहे. मी पण आज 10 बायकांना गौरवला घरामध्ये बसून 25 वर्षापासून ग्रंथ वाचनाचं जे काम करते आहे. त्यांनी म्हणल्यासारखं सुगंधही जरी नाही झाले तरी लहानपणी मनात अगदी थोडीशी उडवून येऊन थोडं सवयी बिंदू काहीतरी कावून झाले तर या सगळ्या गोष्टींचं मूळ कुठं असेल तर ते शुभ्राय मठात आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी माझे विचार शांतपणाने ऐकून घेतले. मला वाटतं की तुम्हाला थोड्या ठिकाणात नेलं पण ते मला थोडा मागचा इतिहास पण त्या मठाचा माहिती असावा म्हणून माझे विचार सांगितले. आपल्याला ते म्हटल्यासारखं कल्पना करते आणि शांत चिंताने ऐकून घेतल्याबद्दल आणि म्हटल्यासारखं यात मला फक्त घरामध्ये प्रश्न पडलेला होता की आपल्या उत्साहावरती पावसाचं पाणी पडणार नाही ना. कधी कशाचं पाणी पडेल सांगता येत नाही पण पावसाचं पाणी पडलं की शिवराय महाराजांची कृपा. आणि जाता जाता शंकर महाराजांचं नाव घेतलं होतं म्हणून मी एक थोडा किस्सा सांगते आणि सांगते. शंकर महाराज लहानपणी नंतर समजा शिवराय महाराजांचं नेमकं इतिहास कळायच्या पलीकडचे होते. ते काही कळत नव्हतं. शिवराय एवढे बोलले परंतु नेमकं त्यांचं कार्य काय वगैरे नाही. शंकर महाराज त्यांची गंमत सांगते तुम्हाला. मुंबईमध्ये मी बऱ्याच काळ राहिले. आता परत मी माझ्या मातृभूमीच्या गावाला आले. मला सोलापूर फार आवडतं. सोलापूरचा पाऊस पण छान आहे असं मी म्हणते. कधी यायचं कधी नाही हे पावसाला सुद्धा कळतं. फार छान आहे हो. असा बदाबदा येत नाही. सोलापूर नावातच पूर आहे पण पूर कधी येत नाही. पाहिजे तेव्हा थांबतो आणि सूचना देतो मी येणार आहे. मग येणाऱ्या मुलाला माणूस झाल्या 4 पावलं भरभर चाललं तरी घरी पोचतो. कुणाला तो भिजवत नाही. छत्री घेऊन हिंडायला लागत नाही. कळलं का? छत्री घेऊन हिंडायला लागत नाही. गंबूट घ्यायला लागत नाही. पावसाचे कुठलेही काही खर्च जे असतात मुंबईमध्ये पाऊस यायचा म्हणजे की खर्च सुरू होतात ते तिथं करावा लागत नाही. ते मस्त चांगलं आहे. छान पाऊस आहे आपला. आणि मग अशा पद्धतीने आहे. मी जॉब करत बसले होते घरामध्ये बघत होते. म्हणजे आता पाऊस नेमकं 5:30च्या वेळेला असला तर काय करायचं. परंतु पावसाला न घाबरता तो शहाणा आणि तुम्हीही शहाणे. तुम्ही सगळे तरी सुद्धा ऐकायला आला असं मी विचार केला. जाताना पाऊस असला तर काय करायला नको जायला असा विचार केला नाही. त्यामुळे माझ्या उत्साहावर पाणी पडलं नाही. आणखी शंकर महाराज त्यांचं मी चरित्र वाचलं. मला माहिती माझे गुरु गोंदवलेकर महाराज म्हणायचे आपले गुरु म्हणजे आपले वडील आणि इतर संत म्हणजे आपले काका. इतर संत आपले काका. कोणी स्वामी समर्थ असू दे कोणी सगळे आपले काका लोक आहेत. तर तुम्हाला सांगते मुंबईला गेले आणि एकदा आम्हाला अजूनही कळत नाही आहे की जागी असताना का झोपताना स्वप्नात तिथे अक्कलकोट स्वामींचा मठ आहे दादर. मी त्या दादरच्या मठामध्ये गेले असं मला वाटतं. आणि मठाच्या एका खिडकीमध्ये दोन्ही हातांची पायाला मिठी घालून बसलेले शंकर महाराजांचा फोटो. शंकर महाराजांचा फोटो आहे. पायाला मिठी घातलेला असा फोटो. आणि मी तो पाहिला. सकाळी उठले मला काय वाटलं की झोपेत पाहिलं असं वाटलं नाही. मला वाटलं की मी विश्रांत करून मंदिरात जायचे तेव्हा तिथं पाहिलं आणि फक्त खाली नाव नव्हतं लिहिलेलं. मला एक उत्सुकता होती की हे संत कोण आहे हे आपण पहिल्यांदा पाहिलं. गंमत सांगते तुम्हाला. मग मी पुन्हा एकदा विश्रांत गेले मंदिरामध्ये. तेव्हा मग स्वामी समर्थांना नमस्कार केला. त्याला म्हटलं आहे ज्या ठिकाणी मी तिथे शंकर महाराजांचा फोटो पाहायला म्हणते तिथे मुलगी राहिली तिथं काही नव्हतं. मग मला वाटतं अरे मी तर इथंच पाहिला फोटो. तिला फोटो कुठे गेला इथं गेला. फोटो लक्षात होता पाहिलेला होता पण आत्ता इथे नाही. मग मी म्हटलं इथं फोटो काढला मग इथं फोटो काढला. माहिती नाही मला कदाचित मग तो स्वप्नात पाहिला असेल तर पण ते पाहिले नाही. मग मी तर नेहमी मी पाहिला तुलाच कसा काय दिसला असं म्हणाले मिस्टर मला. बरं म्हणलं तुम्हाला माहिती आहे की तुमचं लक्ष असतं हे असं असतं संवाद तुमचं कुठे लक्ष असतं
सद्गुरू स्वामींना पाय पडणार मी पाहिलं आहे. मग ते म्हणाले बरं म्हणजे थांबा विचारून घेते. नवरा विश्वास नाही बरं का. आणि मग मी गेले आज तुझ्या पुजारी होता म्हणजे त्या पुजाऱ्यांनी ते नंबर एक्झाम काढून ठेवला असेल तर आपण पाहा विचारावं त्याला. म्हणून आज गेले सांगते दादरचा स्वामी समर्थांचा मठ मंदिर म्हणून आणि तिथे एक मोठा असा जात्याला घालतात तसा मोठा सिमेंटचा कट्टा, त्या कट्ट्यावर मोठं एवढं सहाण बसवलेलं आणि एवढा मोठा कोड घेऊन ते असं असं पुजारी असं बसतात. तेही मला बघून माझ्या वाटली अरे केवढं सहाण आहे केवढा कोड आहे हा पुजारी करते. आणि भाऊ तुम्हाला विचारत का इथे किती ते फोटो होता तर तो तुम्ही काढलाय का द्यायचा तर मी वर्णन करायला लागले असे होते तसे होते तसे होते पायाला दोन्ही हाताने मिठी घातलेली होती. तर ते म्हणाले नाही हो मी तर 12 वर्षाचा लिहितोय आणि मी रोज ती कसं लिहिली करतो आणि मला ती पाहिलं तर आठवत नाही म्हणजे मी म्हणता ते काय. मग तिथंही माझं ते जाऊन दे म्हणलं आणि मी घरी आले आणि 2च दिवस गेले बरं का. 2 दिवस गेले पण ते डोक्यात सारखं वळवळत होतं. मग मला ते दिसलं ते कुठं दिसलं मला ते दिसलं ते कुठं दिसलं असं डोक्यात चालू होतं. आणि माझ्या घरी मुंबईमध्ये आम्हाला बागायती मोठा विसारा मंदिरावर समुद्र किनाऱ्याने मोठा ब्लॉक दिला होता. त्या ब्लॉकमध्ये मी होते दारामध्ये 2 जणी बायका माझ्याकडे आल्या. त्या आल्यानंतर त्या कोणी आलं की आपलं हे आहे दारात त्याला आलेला माणूस हा देवाने पाठवलेला असतो. या म्हणलं ते 8 बायका येऊन बसल्या. मग त्या म्हणलं जेवण करून देतो आम्ही पाडवा कॉलेजमध्ये लेक्चर आहोत तरी माझं वाटणं प्रथा आणि तुमची मैत्रीण आहे आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर आणि जोडेकर तर त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही माझ्या वडिलांनी दिलेलं असतं की काय ते जरा आम्हाला तपासून द्याल का तुम्ही जरा मार्गदर्शन करा. तर त्या काय म्हणायला माहिती का मृणालिनी जोडेकर की एकतर मला वेळ नाही आणि अध्यात्माची मला फारशी आवड नाही. तर तुम्ही असं करता का माझी एक मैत्रीण आहे ती प्रभादेवीला राहते तिच्याकडे जा ती हे काम चांगलं करते. असं माझ्या त्या मैत्रिणींनी या 2 बायकांना पाठवलं. पण त्या म्हणाल्या माझे वडील आता वागले परंतु माझे वडील अखंड लिहित बसायचे ते हस्तलिखित काही फाईल आणि ती तुम्ही वाचा. काही डबल झालं असेल तर कमी करा काही घालायचं असेल तर घाला काहीही करा पण थोडंसं फिनिशिंग करून तुम्ही दिलं तर मग मी 8 दिवसांनी खूप जायला येते. तर मला माहिती का त्या बायकांच्यापेक्षा त्या फाईलमध्ये त्या लिहिणाऱ्या माणसामध्ये कोणीच ओळखीचं नव्हतं. त्या बायका पण ओळखीच्या नव्हत्या. आणि मग मी काय केलं माहिती का असू दे कुणाली जोडेकर माझी आवडती माहिती सोलापूरमध्ये गेलेले अधिकारी आलेले होते आमची खूप लोकांची दोस्ती होती. तर त्यामुळं मी म्हणजे म्हणाली की मी सांगितले करते काम म्हणजे मी ते काम घेतलं म्हणाली मी करता घेतलं. त्यांची फाईल नुसती जिल्ह्याची फाईल होती ठेवून गेली तशी त्यांना म्हणलं बसा संपवलेल्या त्या गेल्या आणि मग रात्री 10 वाजता माझं कसं आहे हातात घेतलेलं काम कधीतरी कोकणी करून वाचवलं केलेलं मला आवडत नाही. चांगला गुण म्हणा वाईट गुण म्हणा काही म्हणू शकतो. आणि मग काय केलं मी रात्री 10 वाजता चला म्हणलं आता आपलं सगळं झालेलं आहे आता जरा फाईल उघडू येऊ आणि मी फाईल उघडली. फाईलच्या डाव्या बाजूला फोटो होता शंकर महाराज. 2 दिवसानंतर मी आधी जो पाहिला देवळात पाहिला म्हणत होते तो फोटो त्या फाईलच्या डाव्या बाजूला आत्ता पानावर मोठा फोटो होता खाली विनोद शंकर महाराज बरं का. आणि मग मी तर पहिलं पाना नावापासून फोटो तो कसाच ना पायाला मिठी घातलेला तो फोटो पाहिल्याबरोबर माझी नोंद मात्र खऱ्या अर्थाने खूप भेटली. मी एकदम ओरडले अहो तू जागेत का अहो म्हणलं. तर ते म्हणजे हां काय तर म्हणजे अहो म्हटलं अहो मुलं त्याची म्हणत होते ना पायाला मिठी घातलेला फोटो पाहिला पायाला मिठी घातलेला फोटो पाहिला त्या फोटोचं नाव पण कळलं आणि हा मला त्यांचा फोटो असं म्हणून तो हातात आलेला फोटो या मिस्टरांना जवळ येऊन दाखवला. अगं म्हणजे शंकर महाराज मला माहिती आहे तुम्ही सांगतो की माझ्या लक्षात नाही येतं आणि मग सांगायचं म्हणता ते शंकर महाराजांचं
पुस्तक आहे बघा, जाग देती माझी करे, आणखी एक नंतर दुसरा भाग आहे तो अंधरीचा मागोवा. त्या अंधरीचा मागोवाचं कसं तपासणं ते माझ्याकडे आलं. पण मला इतका आनंद झाला की मी जे म्हणजे मला असं वाटतं कदाचित मी आत्ता म्हणते की ते स्वप्नात मला आधी दिसले आणि 2 दिवसानंतर मी ते पुस्तक माझ्याकडे येणार होतं. पण त्यांनी मला आधी सुचवलं होतं की मला आता दर्शन ते तुझ्याकडे येतोय मी असं असावं असं मी अर्थ पाहिला. आणि त्यामुळे शंकर महाराजांचं महिने नाव मिळालं की मला ती तो ते आठवलं. आणि त्यामध्ये हिमशीकडे प्रल्हाद प्रल्हाद आणि त्यांचं ते दुसरं पुस्तक. तर अशा रीतीने या मठाशी शंकर महाराजांनी केल्यामुळे पण मला शंकर महाराजांच्या माझी भक्ती आहे. तर त्यामुळे या मठात आलो की मला या सगळ्या मठातल्या वास्तूंना काय त्याच्या काळाच्या पडद्याआड गेलेली जी माणसं आहेत ती सगळी माणसं पण भेटतात, सगळी वास्तू पण भेटते, शुभा पण भेटते, नवरूप पण वास्तूचं बघायला मिळतं. त्याचं कौतुक वाटतं, आनंद वाटतो आणि तो आनंद मी तुमच्याशी शेअर केला आहे. धन्यवाद. याच्यासारखं भाग्य नाही. या फोटोमध्ये शंकर महाराज आहेत, शिवराय महाराज आहेत आणि पांडुरंग आहेत. हे तिघं एकत्रित असलेला फोटो माझ्या भाग्याने मला आज मिळालेला आहे. बहीण म्हणा, मैत्रीण म्हणा, सखी म्हणा, गुरु म्हणा, सगळ्या नात्यातून एक अत्यंत जिव्हाळा असणारी आहे सुमित्राताई. त्यांच्या अख्ख्या कुटुंबातले सगळे मला माहिती. त्यांची जी आई म्हणते, तिचे बाबा म्हणते, आजी म्हणते आहे, सगळे म्हणते आणि सगळ्यांशी खूप चांगले संबंध. याची आम्ही कधीतरी भेटलो ना तरी सांगते तेव्हा यांना सगळ्या आठवणी करतात. एक बाबाई माझ्याबरोबर वर्षात असे खरंच आपल्या माणसांनी खूप चांगली खूप माणसं आणि त्या माणसावर प्रेम करायची, त्यांची पोळी खायची, त्यांचा हात धरून शाळेत जायचे, सगळं या मैत्रिणी. आणि ती जसं म्हणाली ना तसं वास्तूवर प्रेम करणं. मला तुम्ही म्हणतो मला खूप जण विचारतात मग आता तुम्ही पाकळ्याच्या फुलात असाल ना. नाही, पाकळ्याच्या फुलात ते कापड्याचं बघतात. मी तिथं मला आठवण झाली तर जाते, त्यांनी बोलवलं तर जाते, ते करत असेल पण मी नाही अजिबात जाणार नाही. त्या मठात त्याबद्दलचं वास्तूबद्दलचं इतकं प्रेम आहे. कोणी मला विचारतो नाही काय करायचं मठात हे म्हणजे त्यांना जरा सोडा मठाचा बोलल्या आमच्याकडे येते 2 दिवस येते म्हणते पण ते म्हणलं हृदयातलं छान इथं नाही बघितलं की देव निघतो. लहानपणी त्यावेळेस मी एकाही देवाला जात होते, आवडत होतं मला देवाला जायला. त्याचं कारण काय माहिती का झालं की सगळ्या कामाला नमस्कार, देवाला नमस्कार, आजीला नमस्कार, सगळ्या नमस्कार करत सुटे. आणि बाहेर गेलं की रंगेत उभं लागायचं. कोण त्याला म्हणून गेलं आमचं देव आणि तुझं देव इतका छान दिसतं तर मग त्याच्या देवाला जातो ते कोणाला त्या देवाला जातो नको 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 म्हणे बसतात आपण. पण या मठाने सगळं ते केलं. या मठाचं माझी बाळगणी आणि मागेच आता मागे
तिने मला म्हटलं मला कोणीतरी माझा ऐकावं आणि कुणीतरी बोलावं त्याच्यामुळे मी बसावं. माझ्या आठवणी बरोच आहे थोड्या चुकाच्या असतात थोड्या अकॅडमिक असतात पण ऐकतात माझ्या संसारातल्या असतात परमात्म्याच्या असतात कुठल्याही माझ्या ज्ञानातल्या असतात पण त्या आणि त्या ऐकण्याचं काम मी करतो लागलं काकून पण आहे आता काही आपण सगळे ऐकतो पुढे कुणाजवळ जरी बसलं ना आणि कुणी बोललं सगळे ऐकतो त्यामुळे मी मागे त्या मागे येत झालं आणि प्रबोधनाशिवाय काही चांगलं ऐकल्याशिवाय म्हणून ऐकावं लागतं आणि श्रोता म्हणतात ऐकलं काय पुढं काय त्यामुळे बाहेर आपण याला मला सुट्टी दर मुंबईत आपल्याकडे चालत असताना कोणीतरी असतं आणि काहीतरी नक्की करतो त्यामुळे दर मुंबईचा 5:30 ते 7 आम्ही शिवरायमठ अंतर्गत टाकून केलं खूप चांगला ऐकायला मिळत नाही तर चांगल्या व्यक्ती चांगलं बोलतं आपल्याला आवडेल असं नसते बोलत पण आपल्याला आवश्यक आहे आपल्याला गरजेचं बोलतं त्यामुळे त्याबरोबर आत्तापासून सांगते की 16, 17, 18, 19 हे सप्टेंबर महिन्यात 4 दिवस आपले मंत्री 8 तारखेपासूनच शिवरायचं नवरात्र 8 ते 15 तारखेपर्यंत मठात कार्यक्रम होणार मग ते भजन असेल एक स्पर्धा घेणार होता असं सगळं घडणार 16 तारखेला शिवरात्र ज्यांनी पडक्या मठात कीर्तन केले तेच आज त्यांच्या मठात करतात लक्ष्मण महाराज त्यांचं कीर्तन असतं 10:30 वाजता कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद असतो त्या दिवशी दिवसभर मागणार 5 नंतर वर येतो वर प्रसाद मिळतो 16, 17, 18 आपण केलेले आहे त्या दिवशी किती दिवशी आपण काही छान जायचं काही यंदाचं वर्ष मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे अनेक संतांचं वर्ष आणि संतांची जातमुळी कुठलीही नाही ते तुमच्या जाती ते दुःख मुळी ते माणसाजवळ गेले माणसाजवळ बसले आणि माणसाचं आणि मग त्याला म्हणायला आता तरी माझ्या येणारे आणि त्यांना देवापर्यंत नेलं असे संत अनेक संत आहेत त्याच्यामुळे अनेक संतांवर काही एखादा कार्यक्रम करावा तरुणांशी तरुण करावं एक दिवस कारण तरुण आज सगळ्या पोचून चालला आहे त्यालाही कसं बोलतो आणि एक दिवस दुसरे त्या शिक्षिका पण असेल एकादशीच्या दिवशी आमच्या डॉक्टर म्हणतो माझ्या मोठी विद्यार्थी त्या दिवशी आपण सर्वांसाठी करू दुसऱ्या दिवशी तुमच्या सगळं तरुणांसाठी करू आणि तिसऱ्या दिवशी दही हंडी करू लहान मुलांसाठी की त्या दहीहंडीतून काय काय खायचं काय काय करायचं काय काय म्हणजे बघूया काय काय निघल्यामुळे ते त्या आराखडा काढला पण नेमकं काय करायचं त्यावेळी करायचं आणि तुम्हाला सांगत आहे आपल्या लोकांनी थोडी आपण त्याच्यावर चर्चा करत जाऊ ज्याला कळलं असं वाटतं या सगळ्या संदर्भात माझाही सक्रिय सहभाग असावा त्यांनी नक्की यावं आणि काम करावं त्या कामातून तिचा आनंद मिळावा आणि हा सगळा कार्यक्रम संपन्न करूया त्यामुळे पूर्वकल्पना असताना आपण सगळे येतच असतो तुम्ही माझ्या आज्या आहात तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात तुम्ही माझे भाऊ आहात सगळे नात्याने खूप आपण आणि फक्त एकच काम करायचं घरी गेल्यापासून पुढच्या पुस्तकापर्यंत कुणाला ना कुणाला तरी रोज सांगायचं एक तर हा महामंत्र घ्या आपण बडबड करतो की नाही आपल्या बरोबरायला आवडतं मग बडबडच करायची तर शिवरायला असं सांगितलं असं करत मला
शिवराय म्हणत आहे त्या म्हणताय असं सगळ्यांना सांगायचं आणि सगळ्यांनी घेऊन यायचं ते तुम्ही सगळे आला म्हणजे माझी काही नाही तुझे आभार नाही मानणार तुमच्या मुलाकडे ते मला नेहमीच मिळेल मला नवरात्री तुम्ही फोन कर आणि आमचं नातं खूप भेटतं आहे मी एकटीच आहे मला आई भाषा एक्सट्रीम मुलगी झाली त्याने खूप छान फॅमिली त्यांनी त्या काळात पण मला असे खूप बहीण आणि भाऊ जोडून दिले की त्यांच्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं त्यामुळे मला सगळ्यांच्या मनात मला लागलं आता आपण आरती करूया. सुनेत्राताई आपल्या सादरीकरणावरती काही काव्यकृती मला कोणत्या तुझ्यावरती लक्षात आल्या ते आपल्यासमोर सादर करण्याचा थोडा प्रयत्न करत आहे. गाऊ आम्ही आपल्या आठवणीची थोरवी, गाऊ आम्ही आपल्या आठवणीची थोरवी, जशी असते संगीतातली भैरवी. धन्यवाद. फाउंडेशन प्रदर्शन करायला गेलं आणि तेव्हापासून ताईंनी मला म्हणजे तेच केलं आणि काल त्यांचं मी ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वाचलं की आज आहे मला म्हणून करायचं तेव्हापासून मी ठरवत होते की आता कसं जायचं नेहमी मी तुला मला तुला सगळीकडे जाते ताईंना भेटते आज ताईंचं कसं ऐकायचं आज सकाळी मी परत गेले आणि मी मुद्दाम घरी गेले नाही सकाळी 12पासून मी बाहेर पण भाजी घ्यायचं काय झालं तिथं थांबले की टाईमच आपल्याला ऐकायचं आणि आता सगळ्या मैत्रिणी मला भेटल्या आणि तिथून मॅडम सर्वांना सांगेल की बुधवारी क्लास काय खूप छान वाटतं मला फार समृद्ध झालं. मी सांगते मी ताईंच्याकडे सत्संगाला जात होते जवळजवळ 20 वर्ष गेले. आमचा सत्संग मी इथून तिथपर्यंत चालत जायचे. ऊन असलं की ताई माझ्यासाठी उशिरा ठेवायच्या 4:30ला नाहीतर आमचा सत्संग 4ला सुरू व्हायचा. माझ्यामुळं प्रत्येक वेळेस पाऊस यायला काय पटकन घरी जा उशीर लागतोय तुला आणि आमच्या सत्संगात एवढं चांगलं होतं काही ते बोलायचं ऐकायचं आणि पटकन आपल्या घरी जायचं. आम्हाला कुणाला ऐकायला म्हणजे असं बोलायचं नाही काही नाही ऐकायचं मी घ्यायचं. इतकं छान झालं ते कोरोना आला आणि माझा सत्संग सुटला. माझे मिस्टर पण आता सध्या घरात असल्यामुळे मला जाता येतं. मला रोज आठवण येते कोणी म्हणतं का आई तुझा सत्संग सुटल्यापासून तुझ्यात हे व्हायला लागला बदल व्हायला लागलाय म्हणून मला थोडं बोलायचं तर सगळे बोलले त्यामुळे मला रोज काही वाटतं 4 वाजता मला ती वेळ झाली ती कसं तरी होतंय असं इतकं हे वाईट वाटतंय का हे कोरोना आला आपलं बंद पडला मला ताईंकडे सांगायचं होतं एवढा आमचा इतका सत्संग छान होता. तो आरती करा तिथे लावले आरती करा तिथे लावले आता आपण गट ठेवायला 3 माणसाची पोळे वगैरे गट पहिल्यांदा भोजन करायचं असं पण ठरलं त्यामुळे आपल्या कार्यक्रमाचा बदल
तुला तुझ्या आरती शुभ राया, आरती शुभ राया, प्रियोया आरती पांडुरंग, सोलापुरी राया आरती शुभ राया. हरी रे माय बाप संपत्ती दारा सधर्म रक्षावता, दिव्य केली सखाया आरती शुभ राया. निसीम भक्ती मार्ग आचारी रे ब्रह्मचर्य वैराग्य कडकडीत, सीताया आरती शुभ राया. कादरे नाम जपी विश्वमानिक ऐसे अवतार कुंडलीक, नतकामन पाया आरती शुभ राया. महातपस्वी योग्या आरती पांडुरंग, सोलापुरी राया आरती शुभ राया. बरोबर 5:45 वाजता पुढच्या बुधवारी सुरुवात होईल. एक माणूस असेल तरी होईल, कारण तुमची वाट बघण्यात उशीर होतो आणि त्यामुळे 7 ते 7:15. त्यामुळे तुमच्या कीर्तनाला मी वाट बघणार नाही. 5:45